माझ्याकडे पालक येतात, आजही येतात, अरे की सर ते काय मुलगा माझा फोन घेतल्याशिवाय जेवत नाही. जेवणाचा आणि फोनचा संबंध काय? कोणी लावून दिला? सुरुवात कोणी केली? म्हणून मी त्या मॅडम, म्हणजे आमच्याकडे मॅडम आले होते, त्या मॅडमला प्रश्न विचारला होता. म्हटलं मॅडम बेसिक विचारतो, मला सांगा तुम्ही जेवण करता? हो. तुम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट माहितीये? हो म्हणाले, माहितीये ना. तो काय खेळच आहे ना, तो नाही म्हणतो आपण होय म्हणत राहायचं. बरोबर आहे. ससा कासवाची गोष्ट माहितीये? हो माहितीये. लाकूड तोड्याची गोष्ट माहितीये? हो माहितीये. तुम्हाला रामरक्षा येते? हो येते. तुम्हाला भगवद्गीता माहितीये? हो माहितीये. तुम्हाला रामायण माहितीये? हो माहितीये. मग हे सांगा ना पोराला, फोनवर का लावून दिलाय? तुम्हाला माहितीये ना. आणि मग मुलगा माझ्याशी बोलत नाही. अरे फोन दिलाच कशाला? त्याच्यावर ते म्हणतात नाही जेवण करताना कसं सांगणार? जेवण तोंडात थोडीच करताय. तुम्ही एक्सक्युजेस द्यायचे म्हटलं तर सगळ्याला आहेत ना. माझ्याकडे वेळ नाही आणि 2.5 तास इंस्टाग्राम बघतो. मग वेळ आहे गेला कुठे? वेळ नाही म्हणणारा माणूस 2.5 तास इंस्टाग्राम कसं बघतो? नाही मी 24 तास बिझी असतो. अरे कसला बिझी असतो? काही बिझी नसतो. हे काय माहितीये का, माझ्या प्रायोरिटीज चालल्या. माझ्या हातात फोन असेल तर मी 1.5 तास गेम खेळत, मला काही प्रॉब्लेम नाही. पण मला 1.5 तास जर समाजासाठी द्यायचा झाला ना, तर मग मला अडचणी आहेत, असंख्य अडचणी आहेत. आणि मग त्या मी डिस्प्ले करायला तयार आहे. नाही हे असं असतं, मग तसं असतं, लोकांना व्हॅल्यूज नसते. मरे तर नसे, काय फरक पडतो?